राधे राधे. मी ना तुम्हाला माहिती आहे, मी नवीन नवीन जेव्हा जर का एखादी चांगला अभ्यास असेल, चांगल्या गोष्टी असतील, तर त्या ना मी वाचते आणि मला जेव्हा त्या पटतात तेव्हा असं वाटतं की तुम्हाला पण शेअर कराव्यात. त्याप्रमाणे मी त्या मला जेवढ्या उमजल्या आहेत त्याप्रमाणे शेअर करायचा प्रयत्न करते आणि त्या पटतात म्हणजे आपल्याला हां, अगदी. तसं मी तुम्हाला ऊर्जाशक्तीचं सांगितलं. तर ऊर्जाशक्तीचा पण आपल्याला खूप खूप फायदा होतो. अगदी रेग्युलर केलं तर माझी खात्री आहे तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. आणि कारण ही अ, विश्वाची ब्रह्मांड शक्ती आहे, ती प्रत्येकाच्या हातात आहे. फक्त ती मनापासून विश्वास ठेवून केली पाहिजे. तसंच ना हल्ली जे खूप ठिकाणी ते एक हवाई प्रेयर आहे, हो ओपोनोपोनो अशी. म्हणजे मेक इट राईट. मला हे फार पटलं म्हणून मी तुम्हाला ते सांगते, की ही जी प्रेयर आहे ना, ही आता म्हणजे काय आहे शेवटी आपल्या सगळ्या म्हणजे कुठल्याही भाषेत, जगातल्या कुठल्याही प्रांतात आणि हे जे काही ग्रंथ आहेत, जे काही मोठे-मोठे हे लिहिलेले आहेत, त्या सगळ्यामध्ये ना म्हणजे चांगल्याच गोष्टी लिहिल्या आहेत, ज्याच्यामुळे मानवाचं कल्याण होईल असंच लिहिलेलं आहे. आणि आपल्याला ज्याने फायदा होतो, ज्याने आपलं मन शांत होतं आणि जे आपल्याला पटतं ना, ते आपण घ्यायचं असतं. म्हणजे मी नेहमी प्रत्येक व्हिडिओत सांगते, की तुम्हाला ज्याने बरं वाटतं, ज्याने तुम्हाला मनाला शांती मिळते, त्या गोष्टीचा अवलंबन करायचं असतं. आणि एकच मला मी सांगते ते परत एकदा रिपीट करते, कारण मला ह्या विषयावर यायचं आहे, की आपल्या मनात जे दुःख आहे, जे ग्रजेस आहे, जे कधी-कधी आपण लोकांनी आपल्यावर अन्याय केलेला असतो, कधी-कधी आपल्या हातनं काही चुका घडलेल्या असतात, त्या बाहेर येत नाहीत. अशा अनेक गोष्टी घडलेल्या असतात. कधी-कधी बघा आपण मुलांना काही लहान मुलं असताना की काही करण्यासाठी तो चुकला तर त्याला आपण मारतो आणि मग आपल्या मनातनं ते दुःख नेहमी आपण का मारलं राहतं की नाही. हे जे सगळे आहे, त्यांनी ना आपलं मन दुःखी राहतं. किंवा आपले हेल्थ प्रॉब्लेम असतात, काही काही वेळेला फायनान्शियल प्रॉब्लेम असतात आणि हे सगळे दूर करण्यासाठी एक ना हे जे हो ओपोनोपोनो हा जो हे जे प्रेयर आहे, ती ना मी तुम्हाला थोडीशी समजावून सांगते, जी मला समजली आहे आणि मला फार आवडली आहे. हे जे जे बोलायचं आहे, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू आणि थँक यू. हे जे 4 शब्द आहेत, हे आपण आपल्यालाच म्हणायचे आहेत. आपल्याला कुणाला जाऊन सॉरी, कुणाला जाऊन प्लीज फॉरगिव्ह मी म्हणायचं नाही. हे फार चांगलं आहे. कारण मग आपल्याला ना कुठे जाऊन म्हणायचं म्हणजे आपल्याला वाटतं, "अरे बापरे! आपण कसं म्हणायचं? काय तो म्हणेल? काय त्याची रिॲक्शन होईल?" पण असं नाही आहे ह्याच्यात. मी तुम्हाला म्हणजे थोडं समजावून सांगते म्हणजे कळेल, की आपल्या मनातनं असं साठलेलंच असतं. थोडंफार दुःख, थोडंफार म्हणजे काही अ, आपल्या हातनं घडलेल्या चुका, काही लोकांच्या घडलेल्या चुका असतात, ज्या आपल्याला दुःख देत असतात, की ह्यानी असं का केलं? किंवा हिनी असं का केलं? आणि ह्या सगळ्यांनी जे मन अस्वस्थ असतं आणि ते शांत होण्यासाठी ना हे आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी हे बोलायचं असतं. आणि हे कसं बोलायचं? एका शांत जागी असं शांतपणे बसायचं. तुम्हाला पाहिजे तर छातीवर हात ठेवा, नाहीतर असे मांडीवर हात ठेवा आणि स्वतःच्या मनातच म्हणायचं आहे. तुम्हाला काय 4 लोकात म्हणायचं नाही आणि मनापासून ती जाणीव झाली पाहिजे, की खरंच आता मला हे चिंतामुक्त व्हायचं आहे, मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे. मला ह्या सगळ्याची ही जबाबदारी आता जी मी घेतली आहे, त्यातनं मला बाहेर पडायचं आहे. आपण या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे. कारण घडलं असेल त्याच्या हातनं, पण तुम्हाला मी सांगते हे म्हणजे 108 वेळा ही प्रेयर म्हणावी असं म्हणतात. आता 108 का माहिती आहे का? आपल्या 12 राशी आणि 9 ग्रह याचं मल्टिप्लाय केलं तर 108 होतात. आपला सूर्य आणि चंद्रापासून पृथ्वीचं अंतर ते डायमीटर डिवाईड केलं तर 108 होतं. म्हणून 108 शब्दाला
किंवा 21 पण चालेल, पण 108ला विशेष महत्त्व होतं. का असतं ते मी तुम्हाला सांगते. आणि हे मनापासून आपल्याला म्हणायचं आहे. आणि मी काय म्हणते, हे करून बघितल्याने जर आपल्याला मन शांत होत असेल, आपल्याला त्यामुळे समाधान मिळत असेल आणि आपलं आपणच करायचं आहे, मग काय हरकत आहे असं मला नक्की नेहमी वाटतं, की आपण हे करून बघायचं. आणि 108 वेळा ना, म्हणजे तुम्ही असं पण करू शकता हां. आता मी तुम्हाला सांगते हं. अ, आपण श्वास जेव्हा आत घेतो, आय एम सॉरी. जेव्हा आपण इन्हेल करतो, एक्झेल करतो, तेव्हा प्लीज फॉरगिव्ह मी. परत इन्हेल करा अँड आय थँक यू. आणि परत एक्झेल करा आणि आय लव्ह यू. आता थँक का म्हणायचं? आपल्याला कळत नकळत अनेक लोकांनी आपल्यावर उपकार केलेले असतात. आपण पण आपल्यावर कित्येक वेळेला प्लस चांगलं केलेलं असतं. या सगळ्याच्या हे जे बर्डन आपल्यामध्ये आहे, चांगलं वाईट ह्याचं, यातनं बाहेर पडण्यासाठी, कळलं की नाही, त्यासाठी ह्या प्रेयर खूप उपयोगाच्या आहेत. यांना एकामागून एक म्हणत राहायच्या. आणि साधारण माझ्या मते 108 वेळा म्हटलं ना आपण, किंवा अगदी ज्यांना वेळ नाही त्यांनी 21 वेळा 11 वेळा आपल्यामध्ये लिहिलंच आहे, त्याप्रमाणे म्हणा. पण ते ना हृदयातून आलं पाहिजे, मनापासून मला बरं वाटतंय असं वाटलं. आता मी जे तुम्हाला ऊर्जा शक्ती सांगते, ते पण तुम्ही म्हणजे मनापासून केलं तर त्याचा 100% फायदा होतो. मला होतो आहे म्हणून मी अगदी आवाज जरा खणखणीत करून सांगते, की खरंच त्याचा फायदा होतो. कळलं की नाही? प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी. फॉरगिव्ह मी, कारण मी जे काही आहे माझ्या मनातलं ते मला आता नको आहे, ते मला त्यात मनात शांत करायचं आहे. म्हणून मला या सगळ्यातनं फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. आणि आय एम सॉरी, मी क्षमा मागते, की माझ्या हातनं कळत नकळत जर चुका झाल्या असतील तर त्याच्यात. आणि आपण आपल्यालाच म्हणायचं आहे, या ऊर्जा शक्तीला म्हणायचं आहे. मग आपल्याला कसली लाज? उलट आपल्याला कुठे म्हणता येत नाही ते इथे म्हणता येतं, त्यामुळे आपल्याला पण बरं वाटतं. कुणाच्या समोर कोणासाठी म्हटलं तर मग ते जरा कधी कधी ऑकवर्ड वाटतं. स्वतः म्हणायचं आहे. आणि थँक्यू. जे कोणी काही हे केलं असेल, ज्यांनी मला मदत केली असेल, किंवा कळत नकळत माझ्यावर म्हणजे प्रेम केलं असेल, त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणते आणि आय लव्ह यू. आणि प्रत्येकाला म्हणजे आपण आय लव्ह यू म्हटलं की आपल्याला ते एक वेगळंच समाधान मिळतं. आता हे झालं आपल्या मनाचे जे काही दुःख वगैरे जे जे काय आहे ते. तुम्हाला हेल्थचं असेल, जे हेल्थच्या बाबतीत जिथे कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आहे, म्हणजे माझा असा विश्वास आहे, तिथे हात ठेवून ही प्रेयर म्हणावी असं मला वाटतं. फायनान्शियल असेल तर त्याचा विचार करा, की काय आहे फायनान्शियल तुमचे प्रॉब्लेम, त्याप्रमाणे विचार करून तिथे त्याचा विचार करून तुम्ही ही प्रेयर म्हणा. आणि आपण नक्कीच ह्याचा प्रयत्न करू शकतो. कारण ह्याने ना मानसिक जर हे आहे ते जातं. तुम्ही ते अंगारे धुपारे वगैरे काही केले आणि तुमच्या मनाने जर तुम्ही खुश नसाल तर तुम्हाला ह्या सगळ्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून मी सांगते की आपण मनापासून हे करूया त्या दिशेने. आता मी तुम्हाला एक सांगते, करून बघा. एखाद्यावरचा आपल्यावर राग आहे आणि आपल्याला वाटतं की त्या व्यक्तीने आपल्याशी बोललं पाहिजे काही झालं तरी, कारण ती मला खूप ती व्यक्ती, नातेवाईक असेल, भाऊ बहीण असतील, किंवा आणि कोणी असेल की ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे पण ते आपल्याशी बोलत नाही, आपल्याला खूप इच्छा आहे. तुम्ही जर ही प्रेयर मनापासून 21 दिवस म्हटली ना तुम्ही, तर त्या व्यक्तीपर्यंत ती पॉवर जाते आणि तिच्या मनात पण पॉझिटिव्ह विचार येतात. त्यामुळे आपण हे करायला काय हरकत आहे. आता जे म्हणजे अनिश्चित आणि जिकडे-तिकडे जे असं वातावरण आहे, त्यातनं बाहेर येण्यासाठी खरं गरज आहे, की आपल्यात कुठलंही निगेटिव्हिटी असली नाही पाहिजे.
सगळी गेली पाहिजे. त्यासाठी ह्या प्रकारची प्रेयर्स आपण नक्कीच म्हटली पाहिजे. दिवसातनं अक्षरशः 10 मिनटं स्वतःसाठी काढून जर काय आपलं आयुष्य इतकं चांगलं होत असेल तर का सोडायचं, असं मला नक्की वाटतं. तर तुम्ही ही खरोखर मला आवडलेली प्रेयर आहे. मी पण ह्याचा अभ्यासच करते आणि मी पण हे करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मी म्हटलं आपण ह्याच्यात जे जे चांगलं आहे ते ते घेण्यात काय हरकत आहे. आणि आपण प्रत्येक वेळा काय करतो, आरसा पुसून फायदा नाही, आपल्या चेहऱ्यावरची धूळ पुसली पाहिजे असं ते म्हणतातच, तुम्हाला माहिती आहे. ते त्यामुळे आपल्या मनात, आपल्या शरीरात आणि आपल्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, दुःख आहे, त्रास आहे किंवा काही जी आपली संकटे आहेत ती आपल्याला आधी आतनं मुळातनं बाहेर काढली तरच आपल्याला सगळ्याचा फायदा होतो. त्यामुळे नक्की हे करा. त्याची थोडं फक्त हे इंग्लिशमध्ये हरकत नाही. काय हरकत आहे, शेवटी देव एकच. आपल्याला मनापासून ती प्रेयर करणं महत्त्वाचं आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, आय एम सॉरी, आय लव्ह यू आणि थँक्यू. आय थँक्यू, आय लव्ह यू, आय एम सॉरी आणि प्लीज फॉरगिव्ह मी. चारही वाक्य किती छान आहेत बघा, किती म्हणजे मनाला सुकून देणारी आहेत. मग आपण करायला काय हरकत आहे. तर ही नक्की वाक्य म्हणा. मला सुद्धा वाटतं आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपलं मन शांत. आणि मी तुम्हाला सांगते, हे मी काय काय उपाय करते ना, तर माझा पण म्हणजे पटकन मी चिडायची, पटकन मला एखाद्या रिॲक्ट करायची. तर आता मला होत नाही असं, मी शांत राहते. म्हणजे ठीक आहे असं. आणि मग मलाच आनंद होतो, अरे माझ्यामध्ये हे कसं काय घडलं. मला पटकन पहिल्यासारखा राग येत नाही, पहिल्यासारखं मी रिॲक्ट करत नाही. आणि हे बघून आपल्याला सुद्धा शांत वाटतं की हेच माझ्यामध्ये फरक झाला. आता मी तुम्हाला खोबरेल तेल अत्यंत अत्यंत चांगलं आहे. तुमच्या म्हणजे सगळ्या दृष्टीने चांगलं आहे. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जे रिंकल्स येतात, माझं वय आता 70 पूर्ण 71 आहे. त्यामुळे माझे रिंकल्स मोजू नका, पण कम्पॅरेटिव्हली कमी येते तुम्ही नक्कीच म्हणाल. तर तेल खरोखर रोज तेल घ्या. तुम्हाला जर घाण्याचं मिळालं तर फारच चांगलं, नाही तर जे मिळतं ते घेऊन असे चेहऱ्याला असे मॉलिश करायची. जरा तुम्हाला माहितीच आहे, असा चेहरा करा. मी रात्री लावते रोज. मी आत्ता आंघोळ करून बसली आहे, त्यामुळे मी तेल नाही लावलं. आणि डोळ्याला पण फार छान असतं. आणि हे इथल्या रिंकल्स माझ्या पण खूप आहेत बघा. आणि म्हणजे काही जण तर 7 दिवसाचं ते हे घेतात की 7 दिवस मी लावून बघीन काही फरक पडतं. तर नक्की वेळा बाहेरचे मोठे मोठे महागडे तुम्ही ते काय घेता ना ते डब्या, त्याच्याऐवजी जर तुम्ही हे सगळं करा. हे मी तर सगळंच नॅचरल करते, जे मी तुम्हाला सांगते. तुम्ही नक्की करा आणि ह्याचा खूप फायदा होतो. आणि मला सांगा फायदा झाला की. खोबरेल तेल इज द बेस्ट. राधे राधे.